या तबर गाडीवरचा महिमा का हो, या तबरवाडी गावाचा महिमा का हो, रात्रंदिवस वाजे मारुती बाबाचा डंका हो. लावणी कापराचा ज्योती हो, जाळवली की रावणाची लंका हो. राम नाम तुम्ही भाजा हो, श्री गुरुदत्त विसरू नका. हिंदूचा भगवा झेंडा, हिंदूचा भगवा झेंडा फिरत असे नौखंडात. जेटा दिल्लीचा जी जी राम हरी.
ठेविले तैसेच राहावे, कौतुक पाहावे संचिताचे. या म्हणीप्रमाणे आम्ही कोण, या राजकोट नगरीचे श्यामराव महाराज कोणत्या गोष्टीची कमी केली नाही, सर्व काही भरून उरलं. आम्हाला दोन मुलं, एक चंद्रा आणि दुसरा मोहर. राम लक्ष्मणासारखी जोडी कदाचित पाण्यामध्ये काठी मारली, पाण्याचे दोन भाग होतील, पण आमच्या मुलामध्ये अंतर पडणार नाही. सांगायचे म्हणजे असं, ज्यावेळेस चंद्र जन्माला आला त्यावेळेस त्याची आई स्वर्गवासी झाली. संकट ओढवलं, दुःख कोसळलं, काय करावं आणि काय नाही सुचन असं झालं. पण गावातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही दुसरं लग्न केलं. तिचं नाव विमला होत. तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव मोहन. असो, राजवाड्यामध्ये एकटेच बडबड करतोय, एकही शिपायाचा पत्ता नाही. शिपायाला आवाज देतो आणि पुढच्या मार्गाची तयारी करतो. शिपाई नंबर 1. माझा तुम्हाला नमस्कार असो महाराज. आशीर्वाद असो. महाराज मुत्रा. काय म्हणला? महाराज मुत्रा. ओ बाबा, ओ बाबा. काय बोलला? महाराज मुत्रा. हो. महाराज मुजरा. आलं, पण टोलला खाल्ल्यावर आलं. बोला, काय म्हणती? नाही, तुमची तब्येत, तुमची तब्येत काय म्हणलं भाऊ? तवात बोलायचं असं पटकन अर्थ बोलायचं नाही. बोला महाराज. मला सांग, हा, दररोज तू आमच्या अगोदर येतो, हा. आज उशीर का? झाला टाइम. काय म्हणजे? झाला उशीर. कसं काय? कसं आहे महाराज, हा? तुम्हाला सांगू का उशीर कसं काय झाला? कसा झाला? सकाळी उठलो, सकाळी उठला, पहाटे उठलो, पाट्यात उठलं, तांबड्यात उठलो, तांबड्यात उठला, 4लाच उठलो. चालते 2-4 रोज. अरे सकाळी पाठ तांबड्यात सगळं काही एकच झालं. एकच झालं का? कसं आहे महाराज, सकाळी उठलो, हा. पहाटेच उठलो, पाट्यात उठला, तांबड्यात उठलो, तांबड्यात उठला, 4लाच उठलो. 4लाच उठला. डबल झालं का? कसं आहे महाराज, सकाळी उठलो, आंघोळ स्नान केले, ड्युटीचे कपडे घातले, ड्युटीला निघालो. एक पाय घरात, एक पाय दारात. तेवढ्यात महाराज माझी बायको. मी तुझी बायको. तुम्हाला कशाला म्हणू मी? बघ. ड्युटीला निघालो, तेवढ्यात महाराज माझी बायको. तू म्हणले बरं का, तुम्ही राग अरे पुढचं भडकन बोल ना. बडकरच आहे ना. काय? एक पाय घरात, एक पाय दारात. तेवढ्यात महाराज माझी बायको. ओ! महाराज माझी बायको मला काय म्हणी असं म्हणतो. असं बोलायचं पटकन. महाराज माझी बायको मला म्हणी, ड्युटीला जाऊ नका. ड्युटीला जाऊ नका नाही, आणि वाड्यातली वळवा आणा आणि ती खाऊ म्हणे. तसं नाही महाराज. मग? बायको म्हणे आज ड्युटीला जायचं नाही म्हणे. बरं. माझे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. मा डिलेव्हरचा टाइम आणि तुम्ही ड्युटीला चालले म्हणे. महाराज माझी अरे बरोबर आहे. असे आडेल तडेल वेळेला मनुष्य हा घरी पाहिजे. त्याची म्हणत असते, कोणता काळ येईल कैसा नाही या देहाचा भरवसा. अरे माणसाचा जीव म्हणजे असा पाण्याच्या भोवळ्याने असतो. आहे की नाही महाराज? मग त्याच्यासाठी मी घरी राहिलो. घरी राहिला, बस स्टँड वर गेलो. स्टँड वर गेला, 3 चाकाचा रिक्षा आणला. बर रिक्षा माझ्या बायकोत टाकला. बायकोत टाकला, रिक्षा बायकोत टाकला आणि तो रिक्षा बोकांनी घेतला आणि पायी निघला आहे ना. तसं नाही महाराज, बायकोला रिक्षात घातलं आणि औरंगाबादला नेलं. औरंगाबादला हो. इकडं काय देवगावला, इकडं रंगारी देवगावला, इकडं काय कमी पलटी होती का? कायची? अहो महाराज, औरंगाबादला किती मोठा दवाखाना आहे. कोणता? ते नाही का? कोणता? कशाला आला? कशाला आला? हा. अरे त्याचं नाव कशाला आला नाही, मग कासलीवाला. लोक तर म्हणे काय? कशाला आला. मी म्हणलं मी दवाखान्यात आला. अरे कासलीवाला. ते लोक कसे म्हणे काय म्हणे? कशाला आला. काय म्हणला? म्हणलं मी दवाखान्यात आला. लोक कोण वाड्यात जाते का? तसं नाही महाराज, ते कोण दवाखान्यात कासलीवाला. आलं. कासलीवालच्या दवाखान्यात गेलो महाराज. बर. त्या ठिकाणी मला मुलगा झाला. अरे वा वा, आनंदाची गोष्ट. दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो. घरी आलो. 2 दिवसाचं महापोरग हा. लागलं बोलायला. हा? 2 दिवसाचं काट्ट बोलायला लागलं. 2 दिवसाचं पोरगा 2 दिवसाचं पोरग मला आणि बोलू लागलं. खडाखड बोलता. बोलला असं. कलियुग आहे. कलियुगात काय होतं याचं सांगताच येत नाही. खडाखड बोलला आणि त्याच्या मम्मीला म्हणे, काय म्हणे?
अगं मम्मी अगं मम्मी हे कोण हे कोण मी तुझा बाप का? काय म्हणला? अगं मम्मी अगं मम्मी हे कोण हे कोण? बेटा मी तुझा बाप तुझा बाप होता का? तुझा बापच आहे ना मम्मी पोराला म्हणतो तो भाई ना नालायक पोराला पैसे. सांगत होतो ना मग पोराला इकडे माझ्याकडे हात करतो का? तुम्ही तिकडे कर ना बांबूकड. तुम्हाला ऍक्टिंग करावं लागेल का नाही ऍक्टिंग बांबूल करा. नाही नाही मी तुझा बाप आहे या. तुझ्या पोराला म्हणलो होतो मी पोराला म्हणला का? ए भाऊ हा, मग. ए, देन पटापटा आम्ही तर रिकामे होतो तो आणली नाही बेट्यानं नाही सापराय. दे पटपट कच्चा कच्चा उचला बर महाराज जाऊ द्या असं तसं बायकोला घरी नेऊन घातलं पत पाणी खायला करून दिली हा. तेव्हा पुढे मी ड्युटीला आलो असं का? काय हुकूम आहे सांगा हा, बरं. एक काम करायचं काय आत्ताच्या आत्ता राजवाड्यावरती जायचं हा? आणि तुझ्या आईला दरबारात हजर करायचं. हो महाराज यास आपल्याला जमणार इतक्यापणा काय झालं? कुशल म्हणतात तुझ्या आईला घेऊन यायचं आता मी असल्यावर माझ्या आईचं काही काम आहे का इडं अरे तुला राग आला? असं नाही बोलत मी आपल्याला इतकं मग सरकत अरे तसं नाही. तुला राग आला वाटतं? मग? तसं नाही. आमच्या राणी साहेबांना तू काय म्हणतास तू? आई साहेब म्हणून म्हटलं जा तुझ्या आईला दरबारात घेऊन ये. तसं नाही म्हणायचं मग? जा आई साहेबाला घेऊन या असं म्हणायचं का तुझ्या आईला घेऊन ये ठीक आहे, जा लवकर जा आणि आमच्या राणी साहेबाला दरबारात घेऊन या. ठीक आहे महाराज आता जातो पळत पळत आणि लगेच बाई साहेबाला 15 दिवसात आणतो ए 15 दिवसात 15 मिनिटाच्या आत आणतो हा, लवकर जा आणि लवकर ये. चला हो. हा आला बाई साहेबांचा वाडा ताबडतोब बाईला आवाज देणार ओ बाई साहेब ओ बाई साहेब ओ बाई साहेब ओ बाई साहेब साप 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 काय झालं साप निघला काही जण कुठे साप अरे या इकडे साप आहे बाई या इथे साप आहे. यो बाई, यो. बाई, साप काय लय मोठा नाही बारीक सकिट कुले भस्कन नळ्यात गेलं कामाशिवाय पण येत नाही बाई काम पडलं म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो अरे बाबा म्हणजे तुझं काम माझ्याकडे आलं हो काय काम आहे तुम्हाला बोललं मला हो कोण त्यांनी शिपाई दादा ते आले शिपाई दादा ती आले तुमच्या दीदीचे पप्पा शिपाई दादा ती आले भैयाचे वडील पोराचे बाप तिकडे मारता माग ते आले ते आले ते आले आणि इकडे कुठं चालली नीटच बस स्टँडवर कोणला विचारायचं काळी पिळी कुठं चालली काय या 3 चाकाच्या डुगडुग्यात बसतात अरे भाऊ मला वाटलं जरा शॉर्टकटने लवकर जाईल शॉर्टकटला येटून रपळत नाही जागीच खुड 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 करतो केव्हाचं माझ्यासोबत भाजल्याच्या सारखं बोलायला तुला माहिती मी कोण येतं माहितीये कोण येतं कोण वड्राच्या कलाबाई अरे बाबा एका राजाची राणी असं तुला माहिती म्हणजे तुम्ही एका राजाची राणी मला सांग तो आल्याबरोबर मला नमस्कार केला अरे का बापरे चुकलं बाई नमस्कार करतो ए बा, मारू नका गाडी मी नमस्कार करतो कधी करतो रे? आता लगेच करतो रे बापरे. ओ, ओ, ओ. कधी करतो? पाय पड लवकर. हा? पाय पड लवकर. पाय पडू का ते पाय धुले का बाई, हा माझा पहिला नमस्कार तुला नमस्कार केला आगमदारीचा नमस्कार करतो का ह्यो दुसरा नमस्कार तुला नमस्कार केला मुद्रीचा बाई, शेवटचा नमस्कार तिला नमस्कार केला बस स्टँडचा नमस्कार कोण करायला तरी करतात तुला जा तिकडे ते, हा, मग. बरं जाऊ दे भाऊ अशी माझ्या भरपूर झाली तू काय कर लवकर जा पंचायत ताट घेऊन ये आणि आपल्याला लगेच महाराजाला ओवाळायला जायचं हाशी मजा भरपूर झाली का अरे आले आले टपुरेच भरपूर झाले ना कारण तण घोडून राहिले म्हणे अशा माझ्या झाले ताबडतोब पंच आरतीचं ताट घेणार आणि तुमच्या नवऱ्याला बोंगाळून येणार पुढे आरतीच ताट अरे आपल्या पुढच्या रूम मध्ये नाही का आपल्या पुढे रूम आहे का आपण मागे आहे का हे घ्या बाई आरतीचं ताट काय काय आणलं सगळं आहे ना हळद आहे कुंकू आहे दिवा आहे हे माचीस आहे का हा, माचीस आहे आता काय राहिलं
हळद कुकू दिवा बाई गुलाल राहिला ना हा? गुलाल गुलाल अरे पोचा दिसा तर दुकानातून घेऊ ना आपण. ए, दुकानात नाही भेटत वाटाणच भेटतो गुलाल शेटून नाही भेटत का म्हणायचं काही म्हणतो का रे? तिथं टपरी आहे ना गुलाल बरं चल चालतं चालतं घेऊ आपण. बरं अजून काय राहिलं मग? मग आता काय रे, आता शाळा आहे ना. आता फक्त राखेल आणतो राखेल कशाला रे? राखेल कशाला पेटून द्यायला नाही लागायचं का त्याला गोड तेल पाहिजे दिवा लावायला. गोडते गोड चला चल. चला, जाऊ दे गेटवर भरायचं गेटवर राजवाडा तुमचा धनदौलत तुमची इस्टेट तुमची मी नवरा तुमचा मी नाही ना वाड्यात नाही का किती केलं तो नवरा आहे वाड्यात आहे ना इथं थांबा मी महाराजांची देव आज्ञा घेतो फक्त आज्ञा घेतो महाराज कोण आहे रे? हे बोलतो रगिले सरळ बोलतच नाही लोक आम्हाला महाराज आला का? आलो ना आली ती? आली ना गेटवर नालायक कुठला बेशरम! राजागिरी आणि गेटवर देऊ भागडतो, लाज नाही वाटली तुला? महाराज आता तुम्हीच कायदा काढिता आणि तुम्हीच मोडिता तुम्ही काय म्हणे माझ्या हुकमाशिवाय कोणला वेड्यात येऊ द्यायचं नाही आता आम्ही गेटवर उभं केलं आमचं काही चुकलं का बरं अरे बरोबर आहे. कायदा म्हणजे सर्वांसाठी असतो. सगळ्याला सारखा कायदा करायचा. गरीबाला कायदा असतो आणि श्रीमंताला सुद्धा कायदा असतो. हा जा आणि तिला मध्ये आनंदानं पाठवून दे. बर बर जातो भाईसाहेब भाईसाहेब तू घुस मी मुंगूस तू घुस आणि मी मुंगूस नाही तूच घुस तूच घुस घुस म्हणजे तू वाड्यात घुस मी माग फुस ये देवरे मामाला. करते बाई विडा विडा जाऊ बाई. तुम्हाला बळी चालायचे. यवना महाराज अहो तुमच्या तलवारीला ससू मारा. अरे वा वा इमलावती, तू आम्हाला ओवळल्याबद्दल तुझ्या ताटात 500 रुपयाचं बक्षीस. अरे बापरे पैसे मी वावळलो काय मारा झाला अहो महाराज आता मी तुम्हाला ओवाळलं. आता मी घरी जाते हा. घरी जा आणि आराम करा. अरे शिबाई हा बोला बाई हे बघ आपण महाराजांना ओवाळलं ना. चला आता आपल्याला घरी जायचं. तुम्ही तुमच्या घरी जा मला इथंच राहायचं अरे बाबा तू चाल माझ्यासोबत. मा मुक्काम आहे इथं हे आरती मास्टर झाले अयो महाराज मी तुम्हाला वावळू का तू मला ओवाळतो, माझी राणी मेली का? तसं नाही महाराज मग? एखाद्या वेळेस बाईसाहेब दिवाळीला माहेराला गेल्या गेल्या. आणि तुम्हाला वावळाचं ध्यान आलं हा मग बरोबर आहे. तुमचं तर असं आहे मला कवा ध्यान याचा पत्ता नाही. कोणतं ध्यान कवा येतं मी वावळू का हाव. ओवाळ ओवाळ वावळ नाही मग? वावळ ओवाळ. अगोदर असं कुंकू घ्यायचं आणि कुंकू लावायचं पण कुंकू वल्ल पाहिजे हे कुंकू कोरडच आहे वल्ल कर मारा तिकडं बा काय वाजत रे? काय नाही ते माईक चरचर करतो अरे अरे थंडगार कुंकू आहे. थंडच राहत असत असं कुंकू लावायचं बर. नंतर थोडे तांदूळ घ्यायचे कपाळ फोडतो माझं. तसं नाही महाराज जोऱ्यानं हाणलं का तांदूळ फिट चिटकते आणि आरती अशी ओळख पा आखो माखो शेणबाई राखो आखो माखो शेणबाई राखो शेणबाईचा राख्या मला पाडा बोलल्या मला बोक्या कर नालाय कुठला महाराज जाऊ द्या मी तुम्हाला ओवाळलं माझ्या ताटात 500 रुपये द्या नाही. काऊन द्या ना 500 आता ओवाळलं नाही तुम्हाला अरे तुला ओवाळता आलं का? ओवाळता नाही आलं नाही. मग थोडे कमी द्या बाबा 250 द्या नाही म्हणलं नाही. 100 हा. 50 1 रुपया टाकाचं ओवाळता आलं नाही तुला. अरे त्याला अगोदर शिकावं लागतं, शिकावं लागत कोर्स करावं लागतं. कुठं करावं लागतं कोड्यास बोलण्यात नाही कोर्स. तिकडे उठ इथं बन लावून राहिले
चड्डीचे चेनवर ओढायचे त्याला शिकवायला लागत पुढं आपल्या राजवाड्यात. कसं आहे ते बघा. इकडं. आणि ही माझी खुर्ची, ही खुर्ची माझ्या खुर्चीवर बस. म्हणजे मी तुमच्या खुर्चीवर बसणार हा, बस. जसा मी राजा तू माझी राणी नालायक, तुला मस्त खुर्चीवर बसत सांगितलं. राजा राणी झुकणारे का म्हणत तू? हा. वा ना ग राणी पण. नाही भाऊ बस झालं चहा वाला जा ना भाऊ जा तिकडे दिना बस त्या डबल देऊ राहिला आम्हाला एकदा बी नाही बरं. तुमची डबिला जाऊ महाराज, तुम्हाला बळीचा राजा येऊ महाराज, तुमच्या तलवारीला यश येऊ महाराज. वावा राणी इंद्रावती तू मला ववाळल्याबद्दल तुझ्या ताटात 3 केळं महाराज आता तुम्ही मोठे लोक पैशावाले बाईसाहेबांनी तुम्हाला ववाळ तुम्ही 500 रुपये दिले मा गरीबाकडे पैसे नाही म्हणलं घ्या 3 केळं गंठन भर केळं काय केले? डझन भर का पण 1 डझन आणले होते या बारीक बारीक पोरांनी सारे चुकू चुकू खाल्ले तीन केळं टाकतो. बघ झालं म्हणलं ती जा. काय नाही तुला? एक काम करायचं, काय आत्ताच्या आत्ता मागच्या गेट वरती जायचं हा आणि पहारा चालू ठेवायचा. ठीक आहे महाराज आताच्या आता जातो आणि पहारा चालू ठेवतो जा लवकर. चाललो गेला. चाललो ना हे राणी इमलावती, इमलावती, अहो काय महाराज इमलावती, हा तुला कशा करता आवाज दिला? कशी करता आवाज दिला तुला काही बोलायचं होतं. हा बोला ना रागता येणार नाही अहो महाराज तुमचा कसला राग आला मला तर माझं असं म्हणणं आहे, हा आपल्याला 2 मुलं हा चंद्र आणि मोहन. हो तर माझं असं म्हणणं आहे, चंद्राचं राज्य अभिषेक करावं आणि त्याला राजगादीचा मालक करावं आणि आपण तीर्थयात्रेस निघून जावं. तर मला सांग तुझा काय विचार आहे? अहो महाराज आपल्याला 2 मुलं एक चंद्र दुसरं मोहन राजगादीचा मालक कोणाला करायचा असं तुम्हाला म्हणायचं ना बरोबर आहे. अहो हे बघा मला जरा 5 मिनिटं वेळ द्या मी विचार करणार नंतर तुम्हाला सांगणार की ह्या राजगादीचा मालक कोणाला करायचं म्हणून असं हा. काही हरकत नाही. 5 मिनिटाचा वेळ देतो, लवकर विचार कर आणि मला कळव. हा हे बघा ऐकलं मंडळी मला 2 मुलं एक चंद्र दुसरं मोहन मोहन म्हणलं तर माझ्या स्वतःचा मुलगा आणि चंद्र म्हणलं तर माझ्या सवतीचा मुलगा पण महाराज काय म्हणतात राजगादीचा मालक करायचं तर चंद्रालाच करायचं पण नाही अजिबात अशी होत येणार नाही हे बघा चंद्र म्हणलं तर माझ्या सवतीचा मुलगा अहो सवतीच्या मुलाच्या हातात इतकी धन दौलत पैसा हातला सर्व इस्टेट त्याच्या हातात द्यायची आणि माझा स्वतःचा मुलगा त्याच्या हातात काही सुद्धा नाही हे मला अजिबात चालणार नाही अहो हे बघा सवती सवत असती सवतीचा मुलगा इतक्या उंचवर जाणं हे मला अजिबात खपणार नाही ह्या राजवाड्याचा मालक करणार मी माझा स्वतःचा मुलगा मोहनच करणार केलेला विचार परिपूर्ण महाराजाला मी सांगून देणार अहो महाराज केला विचार हा काय आहे? हे बघा महाराज आपल्याला 2 मुलं एक चंद्र दुसरं मोहन बरोबर आहे. राजगादीचा मालक कोणाला करायचं असं तुम्हाला म्हणायचं ना हो. महाराज हे बघा ह्या राजवाड्याचा मालक होणार माझा स्वतःचा मुलगा मोहनच होणार इमलावती, तोंड सांभाळून बोल, नाहीतर चरचर करणारी जीभ कुत्र्या पुढे टाकल्याशिवाय राहणार नाही. नालायक कुठली वडिलाची जागा घेत असतो मोठा मुलगा, लहान नाही. लहान त्याच्या हाताखाली कामाला असतो. ओ महाराज मला असं रामांना मला शिकवायची गरज नाही अहो माझ्या सवतीच्या मुलाच्या हातात इतकी धन दौलत पैसा हातला द्यायचा आणि माझा स्वतःचा मुलगा त्याच्या हाताखाली का गुलाम म्हणून ठेवायचा आहे का मी अजिबात अशी चालू देणार नाही या राजवाड्याचा मालक होणार माझा स्वतःचा मुलगा मोहनच होणार अरे इमलावती, मला वाटलं नव्हतं तू एक दिवस शेवटला सावत्र आईचा इंगा दाखवशील म्हणून. जेव्हापासून तू या घरामध्ये परमून आणलं तेव्हापासून त्याच्या बोटाला धरून तू चालणं शिकवलं, मुखी घास भरवला, नेत्राचे ड्युटी केली, मांडीचे चौरंग केले, त्याला तू बोलणं शिकवलं आणि आता म्हणते तो सावत्र सवतीचा मुलगा आहे. तुला लाज वाटायला पाहिजे. ओ महाराज हे बघा मला त्यातून काही सुद्धा घेणं देणं नाही ह्या राजवाड्याच्या मालकांना
मी माझ्या स्वतःचा मुलगा मोहनच करणार. माझा चंद्र होणार. अरे वा, मोहन होणार, चंद्र होणार. मोहन होणार, चंद्र होणार. मोहन होणार, चंद्र होणार. मोहन होणार. चंद्र होणार. काय राजगादीचा मालक कसं मावनाला करते ते मी बघतो. येतोय. जसं ठेवलं तशी राहावे कौतुक पाहे त्या संचिताची. नको खेद करू कोणा त्या गोष्टीचा, नको खेद करू कोणा त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. अरे विचारितो संसारी, विचारितो संसारी, जो ना विचारितो कायमचाच भिकारी. आम्ही कोण? आमचं नाव जर म्हटलं तर चंद्र. ज्या टायमाला आम्ही लहान होतो आमच्या स्वर्गवासी झाली. आमच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं, दुसरी पत्नी घरामध्ये आणली, नाव तिचं हिमलावती. अरे त्या गोष्टीवर हट्टाला तो हट्ट फिरवला. जे खाण्याकरता मागितलं ते खाण्याकरता दिलं, आम्हाला कोणत्या गोष्टीचं ऋण भासू दिलं नाही. पण आनंदाची गोष्ट, काही दिवसानंतर सुद्धा तिला एक मुलगा झाला आणि नाव त्याचं मोहन. अरे राम लक्ष्मणाने आमच्या दोघा भावाची जोडी आहे. अरे पाण्यात जर काठी लागली तर पाण्याचे दोन भाग होतील, पण आमच्या दोघा भावात कधी अंतर पडणार नाही असं आमचं बंधू प्रेम. पण आज आनंदाचा दिवस. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मानलेला मोठा सण म्हणजे विजयदशमी आणि आपण त्याला म्हणतो दसरा. तर या दसऱ्याच्या दिवशी माणसाने काय करावं? अंगामध्ये नवे कपडे घालावं, जंगलात जावं, जंगलात जाऊन शिलांगण खेळावं आणि शिलांगण खेळून आल्यानंतर वडीलधाऱ्याचा आशीर्वाद घ्या. त्याच पुण्य आपल्या पदरात पडत असतं. तर असं न करता माझ्या भावाला आवाज देतो आणि शिलांगण खेळण्याकरता निघून जात असतो. अरे लाडक्या मौना, ए मौना, माझा नमस्कार असू द्या. आशीर्वाद असो. ऐकलं लाडक्या? अरे तुम्हाला कशा करता आवाज दिला? काय झालं? आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मानलेला मोठा सण म्हणजे विजयदशमी. बरोबर आहे. अंगामध्ये नवे कपडे घालावं, जंगलात जावं, जंगलात जाऊन शिलांगण खेळावं आणि शिलांगण खेळून आल्यानंतर वडीलधाऱ्याचा आशीर्वाद घ्या. बरोबर आहे. तेच पुण्य आपल्या पदरात पडत असतं. हो दादा. पण तुला माहिती आहे काय झालं? आपण राजघराण्यामध्ये जन्म घेतला आहे. हो. अगोदर वडिलांचा विचार घेणार आणि नंतर शिलांगण शिलांगण खेळण्यासाठी जाणार. असं ना? हो. तर चलतो. चला. चल मग. पीछे सरक, तेरी माँ की हुम्मल तेरी. इधर किधर चालला रे? याच्या नरसाळे हो. अरे भाऊ, हो. राजवाडा आमचा, धन दौलत. बाप आमचा, हाँ. तू नौकर आमचा, आम्हाला वाड्यामध्ये जाऊ दे. राजवाड़ा तुम्हारा, धन दौलत तुम्हारी, नौकर तुम्हारा, बाप भी तुम्हारा, लेकिन कायदा मेरा. मेरे हुकुम शिवाय मी किसकोच अंदर धाडीत नाही. हा? मेरे हुकुम शिवाय मी किसकोच अंदर मध्ये धाडीत नाही. भाऊ, हो. एक मेहरबानी कर करे आमच्या. क्या है? अरे एक तर हिंदी बोल नाही तर मराठी बोल. तुमको काय करने का? मैं हिंदी भी बोलतो और मराठी भी बोलतो. नहीं नहीं मेरे को तो येत. तुमको माहित है का, मैं जात का मुसलमान हूँ. बराबर. त्याच्यामुळे हिंदी बोलतो और मेरा राय ना ऐसा मराठीच्या गल्लीत आहे ना, मराठी बोलतो थोड़ी थोड़ी. करे हो. आणि ये कुकू कुकू ये कुकू हमारे बाइको के नाम से लाई तो. हमारे में बाइको के नाम से कुकू लाई था लंबा. भाऊ. चिरी चिरी. आमच्यात आहे ना हाँ. नवऱ्याच्या नावानं बायको कुकू लावतात. नाही हमारे में तसं नाही. बायकोच्या नावानं नवरा लाई तो. एक काम करो, क्या है? आमच्या वडिलाचा मागे जा हाँ. आणि आमच्या वडिलाला सांगा की तुमच्या राजपुत्र तुम्हाला भेटण्याकरता आले म्हणून. ठीक है जातो तुम्हारे अब्बा को सांगून येतो तुमचे कुत्रे आले. अरे बापरे. अरे राज
का छोटा मानेंगे? हा, तो का भोंगळा आता हा, भोंगळा का? अरे बहुतच मार है पीछे सर मेरे ऊपर टर्चर करने का नहीं, तेरे को मालूम नहीं मेरा कान का अभी तक कुछ नहीं करेंगे, जाने देना दाजी। अरे बाप रे, बाप रे, खाली खाली, बाप रे, बाप रे, थांबा थांबा, मला हाकून येऊ द्या। अरे बाप रे, तुम अरे बाप रे, मैं तेरा दादी क्या? दाजी नहीं है? हाँ? मैं दादी बोलने का नहीं। हाँ मी वाजताच बोलतो बाबा, जान देव चुकला असेल। जा। तुम इधर सरको रखना। तुम्हारे अब्बा को सांगून येतो। ओ महाराज, ओ मेरे महाराज, ओ महाराज कान को क्यों बांध रहे? अरे ओ आला का? आले ना तू। कशाला कोण आहे? ओ तुम्हारे दोन्ही पुत्र ओ दोघं गेट वर आले, उस दोनों को अंदर धाडू का? काय म्हटलं मला काही कळलंच नाही. ओ तुम्हारे दोन्ही पुत्र दोघच्या दोघं गेट वर आले, आले उस दोनों को अंदर धाडू का? उसाच्या गाड्या घेऊन आले का? अरे क्या आदमी रे बाबा, हे डंगर अरे खेळ। तू काय बोलून राहिला? अरे ओ तुम्हारे दोन्ही पोर आहे ना, दोघं गेट वर आले, त्याच्या दोघाला अंदर मध्ये धाडू का? ते बोलत मग मधी पाठवून देऊ का? हा ठीक आहे मग अंदर पाड देऊ क्या? ए पाड देऊ का बोकडे देऊ? पाटण बोकडे नाही, नालेक मधी पाठवून दे. ठीक है अंदर मैं झाड़ देता। डाळ टाकतो का? अरे मग माल मेरी भाषाच कळत नाही तुमको। अरे काय म्हणणार तू? हे कळतच नाही, काही हिंदी बोलतो काही मराठी आम्हाला समजत नाही ना. हमारे में तसंच मधी राहते। पाठवून दे जा. ठीक है सर को माग ओ दोन्ही कुत्रा अरे पुत्रा म्हणलं तुम्हारे कान में काय झालं ना असं? अरे राजपुत्र राजपुत्राच म्हणलो शेठ। इधर थांबा। वो तुम्हारे अब्बा ने तुमच्या दोघाला भी अंदर काय म्हणते उसको? तुम्हाला दोघाला भी तुम्हारे अब्बा ने अंदर बुलाया बुलाया नहीं, बलिले जाओ। नमस्कार घ्यावा पिताजी। आशीर्वाद असो. माझा तुला आशीर्वाद भेटा। अरे मेरा आशीर्वाद तुमको चालला ना बाबा, मैंने आंघोळ करेले। जाऊ द्या बाबा, अहो कितीतरी केला, आमच्यापेक्षा मोठा आहे तो, बरोबर आहे. त्याचा आशीर्वाद घेतला तर काही हरकत नाही। तुमच्या बापाला नाही। काय बाबा हो, आज एकदम पायामध्ये मोठे नवे कपडे, कुठे निघाला? अहो बाबा, आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मानलेला मोठा सण म्हणजे विजयदशमी। विजयदशमी. अंगामध्ये नवे कपडे घालावं, जंगलात जाऊन शिलांगण खेळावं आणि शिलांगण खेळून आल्यानंतर वडीलधाऱ्याचा आशीर्वाद घ्या, तेच पुण्य आपल्या पदरात पडत असतं वा बाबा। वा वा, छान विचार आहे. म्हणजे तुम्ही शिलांगण खेळण्यासाठी निघाला हो बाबा. आणि तुम्हाला माझी आज्ञा पाहिजे. अरे काय आज्ञा पाहिजे? तुम्ही राजाची मुलं, तुम्हाला कशाला पाहिजे आज्ञा? असं नाही बाबा, ज्याने बापाचा अपमान केला त्याच्यासारखं महापाप ह्या जगात दुसरं काहीच नाही। बरोबर आहे. म्हणजे तुम्ही निघाला, काही हरकत नाही. व्यवस्थित जा आणि व्यवस्थित या. पाहुणाला सुद्धा व्यवस्थित घेऊन या. अंबावाला या. सांभाळून आला बरं का? मग रे, लय वाटण हागतो। अरे असं तर म्हण रे। असं तर म्हणलं ना। त्या आदमी बाबा तू जा रे। लाडक्या, बोला दादा। चलतो शिलांगण खेळायला? हो ना। दोघं चालतो का? मग त्याला घेऊ ना संग तेव्हा कोणला? शिपायला? त्याला कशाला घेतलं? बरं जरा तोंडी लागायला हो. आहे की नाही? काय हरकत नाही. दे त्याला आवाज। शिपाई, क्या बोलती तू? शिपाई, तू सुद्धा आमच्या समोर. किधर? जंगलामध्ये. जंगल में। हाँ, हाँ। जंगल में मंगल। काय? अरे आपल्याला शिलांगण खेळायला जायचंय। और मेरे को समझत नाही तुमचं ते। तू एक काम कर, क्या? तू फक्त आमच्या संघचा सोबत राहा. तुम्हारे संग संग येईन। हाँ। मेरे को कळलं नाही ना, तर मग तू मेरे को सांगा। पण त्याला माहिती आहे हाँ।
आम्ही राजाची मुलं. तुम्ही राजाचे मुलं. तू राजाचा शिपाई. मी राजाचा शिपाई. 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 शिपाई शिपाई. शिपाई. आम्ही राजाची मुलं. हा. तू राजाचा शिपाई. वजन वजन. डिप्रेशन ऑपरेशन. ऑपरेशन नाही रे. करतो. तुमच्या दादाचं याचंच ऑपरेशन करा. इकडे अरे रुबाब कसा असतो तुला माहिती नाही. हा. दाखवून देऊ. रुबाब दाखवून द्या बरं. हे बघ. पाव द्या मला. इकडून नाही. चांगलं पाव का असं? हा. खालून नाही. वर वर पाव. हे बाय असं तैट भरायचं. तेटलं भरायचं. ऍट. बर बर. असं करायचं. असं करायचं. म्हणजे असं करायचं. असं असं करायचं नाही. तुम्ही लेख काढले बाबा गठू. लाडक्या भावना याला रुबाब कसा असतो दाखव. अरे तुला माहिती का दाखवा बरं. असं उभं तुम्हाला बी आहे का मग? रुबाब? बापरे. असं उभं राहायचं. हा, ते कपडे फाटून बोडून. असं काय? कपड्याला फाटून बोडून. हे बी कल तो. रुबाब असं. असं रुबाब. कनु कनु मला आलं तर बरं बाबा. बरं, अरे. बरं. असं करायचं. असं करायचं. तुला तरी म्हणलो होतो बट्टे खाऊ नको. नाही, मला कानाची माहितीच नाहीये. हा, कानाकुतीचं तुमच्यावरच सोडलं. बरं बरं. असं असं जमलं की नाही? जमलं. राहू द्या. घ्या गुट. गुट घ्या ना. हो. राहू द्या. आणि चालायचं कसं तुला माहिती आहे. नाही चालायची माहिती आहे नाही ना. नाही. चालता बी येत नाही मला. इकडून थांब. मी पांगळा आहे. इकडून थांबू का? हा. नाही इकडून नाही थांबत मी. हा. त्या तिकडून थांबतो. मला हे इकडे बाबा हे माणूस चिमटा घेतो मला. इकडनं थांब. इथं उभा राहतो. हा ते दोबारा. नका इथं नका. हे पोरं बोटाला इथे. इकडूनच बरं आहे. हा इथं थांब. आणि चालायचं कसं. कसं हे बघ. मी बी चालू का? नुसतं पाहतो आधी. हा, तिथं उभा राहून. बरं तुमचं आधी सगळं पाहून घेतो. मग चालू. हा, हे बघ. झालं? हा. इतकंच होतं का? चांगलं साऱ्या गावात चक्कर होतो आम्ही. याचा डबल दाखवा. मग चांगलं नाही पाहिलं मी. बरं काय. बरं दमून घ्यायचं आपलं काय. असं का? असं मिरकू येतं ना. मी पहिल्यापासून चालतो असं. आमच्याकडे मी लय चालत होतो असं. तेव्हा आमच्याकडे असं का? चालून दाखवू का? तस काय बाजार मागायला चालला बेट्या. असं मागून नका मारू गाड्या. मागून येत खवळून. ये इकडून. हा आणि जायचं कसं. लय नका करू दे बरं का मग. हा. मागे मागे चला. मागे मागे चला. चलो ना रे. अरे तू मत बोलले नाही का? मा सांगा सांगा चला. चलो चलो. इकडे. इकडे. आता तू नाही म्हणले होते का? काय? मग मग चला म्हणून. अरे अरे, बरोबर. समोर नाही जायचं. समोर नाही जाणे तू का? आमच्या बरोबर चाल ना. समोर नाही जायचं. समोर जाणे का? हा. आता कशाला जाणे का? मागे मागे चला. मागे मागे चला. ऐ, 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 ऐ. समोर नाही जाणे का? मी मागं गेलो तुम्ही इथंच खडे राहिले. अरे दादा पुढेही जायचं नाही आणि मागेही जायचं नाही. मग जागेवरती ऍक्शन करायची. जागेवर कुदळाचं. हा मनपतले मनपत. चिमण्या चिमणीचं लगान. चिमणा चिमणीचं लगान. चिमणा चिमणीचं लगान. चिमणा चिमणीचं लगान. चिमणा चिमणीचं बगडा म्हणतो मी ब्राह्मण. बगडा म्हणतो मी ब्राह्मण. बगडा म्हणतो मी ब्राह्मण. बगडा म्हणतो मी ब्राह्मण. लावीला दोघांचं लावीला. विना दोघांचं लगान. लावीला
बागे बागे चला रे बागे बागे चला बागे बागे चला रे बागे बागे चला बागे बागे चला रे बागे बागे चला ऐकलं लाडक्या दादा आपण श्रीलंकन घेऊन आलो हो गेटवरती शिपाई आहे बरोबर आहे आणि आपल्यापेक्षा वयस्कर आहे मोठा आहे त्याला सोनं देऊ बरं. आणि त्याचा सुद्धा आशीर्वाद घेऊ बरोबर आहे अरे सिपाही दादा हाँ बोलो सरकार ये लो क्या है सोना सोना है हाँ तुम्हारा देव 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 अरे अरे बाप रे सोना है का तुम्हारे पास भी है का हाँ मेरे पास भी दे देव 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 अरे बाप रे हे सगळं सोनाच आहे हाँ मैं सोन्याचं लय बराडी मग हाँ मैं इतना बड़ा सोना लेके घर को जाता मेरे बायकोच्या नाकात अशी नथ नाही करता मग सगळ्या गावात हिंडीता हिंडीता सोनाच आहे ना देखता मैं अरे 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 फेक डालो है आपल्याचा पाला घेऊन आले आणि बोलते सोना है ऐसा क्या आदमी तुम्ही अरे बरोबर आहे दादा अरे हा आपट्याचाच पाला आहे पण या दसऱ्याच्या दिवशी ह्या आपट्याच्या झाडाला आम्ही सोन्याची उपमा दिली अरे क्या सोने की उपमा दिली आणि क्या नाही राव आज तुम आपल्याच्या पानाला सोनं बोल रे उद्या लिंबाच्या झाडाला चांदी बोलेंगे वडाच्या झाडाला लोखंड बोलेंगे ऐसा नाही रहता बाबा अरे दादा अरे आमच्यामध्ये सर्वात मानलेला मोठा सण आहे अरे तुम्हारे में लय मोटे सन है बाबा कैसे क्या हमारे में ना इतने सनच फिर रे? नहीं हमारे में 21 सन कौन सा उसको बोलते हैं ईद रमजान ईद रमजान ईद के दिन हम क्या क्या करते क्या हैं क्या मनाते कितना भी गरीब से गरीब हो लेकिन नए नए कपड़े पहनते पाँव में नवे नवे बूट घालते सिर पे नवी नवी टोपी लगाते ईद के दिन हमारे मुंह में पान रहता और सब तरफ से अत्तर मारते हम जिंचा चाची ऐसा हमारे में नए नए कपड़े नए पहनते नए कपड़े पहनते सिर पे टोपी टोपी मुंह में पान पान, पाँव में जूते पाँव में बूट अरे साले हिंदी में जूते बात करते हो क्या सिर पे टोपी टोपी मुंह में पान पान पाँव में जूते पाँव में बूट मेरे को जे येतं ते म्हणू दे तुम मेरे को तान नका देऊ आज तूने कभी बूटो कहेगा तो देखना फिर बस सिर पे टोपी टोपी मुंह में पान पान, पाँव में जूते पाँव में जूते 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 हर तरफ से अत्तर मारते असं चौकून अत्तर मारते आम्ही आणि लक्ष्मण मामा 8-8 दिन नाना नहीं बनाते अरे जाओ रे तुम नाना नहीं बनाते बेटे और मेरे को डाक लगाते हो क्या हाँ तुम आंगुली नहीं करते तुम क्या करते मालूम है का आज नहाते तो कल नहाते कल नहाते तो परसों नहाते परसों नहाए कि तेरसों नहाते हमारे में कैसे हम कैसे नहाते मालूम है का जुम्मे के जुम्मे 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 बरं आहे का आपण रोज आंघोळी करतो तो काय म्हणतो माहिती का आज नाते तो कल नाते तो परसों नाते बेटे 8 दिवसातून एकदा आंघोळ करतो लगेच जिम्मे के अरे जाओ रे तुम कधीच आंघोळ नहीं करते तुम तो कधीच नहीं करते तुमको एकदा आंघोळ करता मेरे को मैंने पाहिलं नहीं तुम क्या करते माहिती का अब आज सुबह नहाए कि कल सुबह हाँ किती अंतर पड़ गया मध्ये कल सुबह नहाए कि परसों सुबह हाँ परसों सुबह नहाए कि तेरसों सुबह हमारे में कैसे कसं जुम्मे के जुम्मे जुम्मे के जुम्मे जुम्मे के जुम्मे जुम्मे के जुम्मे हमारे मालूम है ना कैसा है जुम्मे के जुम्मे जुम्मे तुमको कहा लगा जुम्मे के जुम्मे जुम्मे के जुम्मे ऐकलं लाडक्या हाँ दादा जुम्मे के जुम्मे क्या रे ऐकलं लाडक्या हाँ ऐकलं हो तू एक काम कर काय तू वडिलाच्या खाली जा बर वडिलाला सोनं दे हो आणि वडिलाचा आशीर्वाद घे काय हरकत नाही मी आईच्या माली जातो हाँ आईला सोनं देतो हो. आणि आईचा आशीर्वाद घेतो काय हरकत नाही मी जर कधी वडिलाच्या माले गेलो
तर आईला राग येणार. बरोबर आहे. आई बोलणार जर कधी माझ्या पोटचा मुलगा असता असता. तर अगोदर माझ्या माली आला असता. बरोबर आहे. त्याच्याकरता तो वडिलाच्या माली जा, हा. मी आईच्या माली जातो. काय हरकत नाही. दर्शन घेऊन लवकर ये. आपल्याला कुठं जायचंय? कुठं? क्रिकेट गोट्या खेळायला गोट्या. रे, क्रिकेट खेळायला जायचं रे आम्हाला. काय क्रिकेट खेळसान तुम्ही? काय झालं? बॉल पकडता येतो का? बॅट धरता येते का? हा, ये. लवकर जा, चला दादा. लवकर ये. हो. पिताजी, माझा तुम्हाला नमस्कार असो. आशीर्वाद असो. भावना हा. तू आला हो ना. आणि चंद्र दादा कुठे गेला? तो आईच्या माथ्यावरती गेलेला आहे. आईच्या मालावर. हो. अरे बरोबर आहे. सावत्र आई आहे. बरोबर आहे. तो जर अगोदर माझ्याकडे आला असता हा. तर आईला राग आला असता. ती सावत्र मुलगा आहे. म्हणूनच तो आईच्या मागे सावत्र गेला. आई आहे. हा. अगोदर तिच्या मालावर गेला हो. म्हणजे तिला राग येणार नाही. हा. तू माझं दर्शन घेतलं. हा. तू जा आणि आईचं दर्शन घेऊन काय ये. हरकत झालं. चालता चालता आईच्या मालावरती आलोय, पण आईचा दरवाजा बंद आहे. असं न करता आईला आवाज देत असतो आणि तिला दरवाजा पुढे लावत असतो. हे मातोश्री, मातोश्री, दरवाजा उघडाडा मातोश्री ग. काय करू बाई, चंद्रासारखा तर आवाज दिसतो, पण महाराज काय म्हणाले, राजगादीचं मला करायचं तर चंद्रालाच करायचं. पण नाही नाही, अजिबात अशी होऊ देणार नाही. हे बघा, बायाच्या अंगामध्ये 36 नखरे असतात. त्या नखऱ्यापैकीला एकच नखरा दाखवते आणि प्रेमाच्या मोहामध्ये अडकते. आणि कसं राजगादीचा मालक होता ना, तेच मी बघते आता. आई, हा. हे सोनं घे. अरे थांब 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 चंद्रा, अरे बाबा तुला बोलायचंच राहिलं. काय? हे बघ, मला आहे ना, तू आजपासून अजिबात आई म्हणायचं नाही. आई म्हणायचं नाही? आहा. माझं कोण काही चुकलं का ग? अरे नाही बाबा. बघ आई, हा. अगं आज इतका आनंदाचा दिवस. हो. अरे तो मुलगा आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतो आणि मी तुझं दर्शन घ्यायला लागलो तर तू बोलते मला आई म्हणायचं नाही. नाही. राहिला आई, बाई म्हणू? अरे बाबा, मला बाई सुद्धा म्हणायचं नाही. ताई म्हणू? तुला सांगितलं नाही सुद्धा म्हणायचं नाही म्हणून? अक्का म्हणू? म्हटला अक्का म्हणू? काहीच नाही म्हणायचं मला. म्हटला आई नाही, बाई नाही, ताई नाही, नाही. तुम्हाला म्हणू तरी काय? अरे चंद्रा, बघ ना किती छान दिसतोस. अरे जेव्हा जेव्हा तुला बघितलं सारख्या अशा मनात वेदना होतात रे. केव्हा तुला बोलू केव्हा नाही चंद्रा. आई, हा. अरे तुला माहित आहे, घरामध्ये मुलगा लहान असतो, गल्लीमध्ये खेळण्याकरता जातो तर त्याच्या मनामध्ये वेदना होतात. बाई ग, माझ्या मुलाने जेवण केलं नाही, त्याला लागणार तर नाही, तो कोणाचे भांडण तर आणणार नाही, म्हणून त्याच्या मनात वेदना होतात. आणि ज्या टामाला मुलगा सुखरूप घरात येतो तर त्या टामाला त्याच्या मनाला आनंदच होतो. आई, अरे चंद्रा, हे बघ तसं नाही, मी काय बोलते जरा लक्षात घे. चंद्रा, ये माझ्या पलंगावरती बस. जर का तू माझ्या पलंगावरती बसला ना, तुला कोणी सुद्धा बोलणार नाही. काय काय? अरे मुलगा जर कधी बाहेरून आला आणि आपल्या स्वतःच्या आईच्या पलंगावरती जर बसला तर त्या ठिकाणी कोणत्याहीला राग येईल का? नाही येणार आई. अरे चंद्रा, तसं नाही. हे बघ, जर की तू माझ्या पलंगावरती बसला ना, अरे तुला छानपैकी मी पानाचा विडा सुद्धा बनवून देणार. काय गाय? अरे मुलगा बाहेरून आला आणि आई जर घरात पान खात असली, मुलगा सहज म्हणतो, ए आई तू पान खाते ना, मला सुद्धा पानाचा विडा बनवून दे. त्या ठिकाणी कोणत्याहीला राग येतो का? नाही येत आई. अरे हे बघ, म्हणजे मी काय बोलतो तुझ्या लक्षात येत नाही का? मला समजाना शास्त्राच्या खुणात, मला समजाना शास्त्राच्या खुणात, माझ्या वेडाला नाही कळत, बोलली मला भ्रंत, बोलली मला भ्रंत. अरे आई तू काय बोलते मला काही सुद्धा कळत नाही. म्हणजे काय बोलते मी तुझ्या लक्षात येत नाही नाही. का? सांगू तुला. हा, नजरेचा तीर खेचला, आता खाली का नो तीर खेचला. हृदयाच्या जीवना
तुमच्या दिलास मधला घ्या हो जराचा साधना तुमच्या दिलास मधला घ्या हो जराचा साधना तुमच्या दिलास मधला घ्या जराचा साधना. आई, अरे तुम्ही माझी आई आहे आणि असं तुम्ही बोलू नका आई, असं बोलू नका. घ्या हो जराचा साधना घ्या हो जराचा साधना. नजरेचा तीर खेचला नजरेचा तीर खेचला हृदयाच्या जीवना तुमच्या दिलास मधला तुमच्या दिलास मधला तुमच्या दिलास मधला घ्या जराचा साधना तुमच्या दिलास मधला घ्या हो जराचा साधना तुमच्या दिलास मधला घ्या हो जराचा साधना. तुमच्या दिलास मधला त्या हो जराचा साधना. बहुशृंगारान रचला हा प्रेमपणात भंगला प्रेमपणात भंगला, प्रेमपणात भंगला. स्वप्नात कसला हा दृंद सुगंध भरला तुझं सुगंध भरला, जन्मी राहू दे मला जन्मी राहू दे मला पायाच्या पाय त्याला तुमच्या दिलास मधला तुमच्या दिलास मधला तुमच्या दिलास मधला घ्या जराचा साधना. हे तुला वाटत आहे का अरे आई आहे ना तो माझी, आणि आई असू दे का मुलाच्या अंगाला धरताना तुला लाज वाटली नाही का? ए, मला असं बोलायची गरज नाही. हे बघ मी तुला जेवढं सांगते तेवढं तुला ऐकावं काय लागेल. सांगते? चल लवकर माझ्या प्रेमाला तयार व्हायचं. तुझ्या प्रेमाला कधी सुद्धा तयार होणार नाही. बापू माझ्या नादी लागू नको तू. हा घेऊन दिसतीया. तू बी मायनाची लागू नको. पाणी नुसतं पाणी. इकडे सगळा चिखोल आहे, चिखोल. ए, चल लवकर माझ्या प्रेमाला तयार व्हायचं. ओ, होणार नाही. अरे मी काय करणार तुला माहितीये का? दैवता पदर घेईन खांद्यावर, एक हाका मारीन उभा करीन 100. मला धरून तिला चावडीवर, 5 फटकाचा मार देतील अंगावर. त्या ठिकाणी को तुमचा जोमदार जी. समजलं का? लाल साडीवर धरून येतील आणि मग असं बदा हाणतील मला. हा मग काय का? अरे वा घाबरत नाही. मी काय करणार तुला माहितीये का? साऱ्या गावात जाणार आणि बोंब ठोकणार आणि साऱ्याला ओरडून सांगणार तो प्रेम केलं तरी केलं नाही केलं तरी केलं असं साऱ्याला ओरडून सांगेल मग. हा बरं आहे का? काऊन हे होणार नाही? काय म्हणते त्याला रे? काऊन करोना व्हायचा नाही. करोना प्रेम केलं तरी केलं आणि नाही केलं तरी केलं. माय बापा हो, हा टाइम फक्त त्याच्यामुळेच आला. पण ती विसरली असेल की ती माझी आई आहे म्हणून, मी तिचा मुलगा आहे म्हणून. पण मी विसरणार नाही की ती माझी आई आहे म्हणून. आज जर कधी तिच्या सोबत जर कधी मी प्रेम केलं, ह्या जगामध्ये माय लेकराचं नातं राहणार नाही. त्या नात्याला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. स्वतःचा प्राण गेला तरी चालेल, पण हिच्या प्रेमाला मी कधी सुद्धा तयार होणार नाही. माय बापो, तुझ्या प्रेमाला कधी सुद्धा तयार होणार नाही. अरे वा अजून की नाही का? नाही मी काय करणार तुला माहितीये का? मी
काही सांगे न जन लोका हरी माझ्या रामा हरी माझ्या रामा रे हे रामा या माझ्या मुलानी मसीबलत कार्य केला धीर हो राम धीर धीर राघो धीर हो राम धीर धीर मैना धीर 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 हो धीर धीर धावा धावा माझ्या मुलानं माझ्यासोबत बलात्कार केला नालाय का मूर्खा बेशरम तुला काही कळतं का तुला तुझी स्वतःची आई कळाली नाही पाक कोंगाडमती तिच्या माळची भताडीच्या पाय शिपाई हो ही माझी आई हा गल्लीत उभारून बोंब ठोकते की माझ्या मुलाने म्हशी बलात्कार केला. मग ती चापरी ती अरे हिचं काय जायचं रे. हा या ठिकाणी माझ्या वडिलांची इज्जत जाणार. चांगल्या माणसाची इज्जत घाली नाही भामट्या तोंडाची आणि टायमर खेळ करू राहिली आहे ना एक काम माझी ती करतो असा एक काम करतो तिला गोडी गोडीनं मध्ये बोलतो हा असा हाणतो हिला. तिला गोडी गोडीनं मध्ये बोला आणि असं कुठून काढताना हिला इतकं मारायचं तिला इतकं मारायचं तिची नानी याद आली पाहिजे. घ्या तिला गोडी गोडी मध्ये बोलून घ्या. तुझे काम कर. मी काय करू तुझ्याकडे जर कधी आली आली एका ढोर खुंब्यातच पाडी तू. तुला मारायचं नाही सांगितलं. मग तुझ्याकडे अलीकडे फक्त तू माझ्याकडे ढकल. आली की नुसता ढकली तू आली की ढकलून दे हा मग काढून नाही घेतो ही मांडीस ताजा काढत या रे आता बाई तू काय करावं माय बापा हो. तिला आई म्हणावं तर तिला राग येतोय. म्हणगत आहे ना पानी तेरा रंग कैसा रे पानी तेरा रंग कैसा रे जिसने मिलाया वैसा. काहीतरी बहाणा करतो आणि तिला वाड्यामध्ये बोलून घेत असतो. ये माझी इमलावती 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 तुला प्रेम पाहिजे ये इकडं. आले 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 टाकले आले आम तू प्रेमच काढी तू मग तेव्हा सांगायचं ना मी तिकडे कशाला गेली असती तुला तर त्या सगळं कळत नाही मला कुठं कळत. आता हिलाच कलर चांगली झंडाळी लावायला टपुरे प्रेम पाहिजे आहे ना. ते तू माकडे दिसतं जोड देतो प्रेमाला धारा तात्याला 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 हो धारा तात्याला धारा तात्याला तुझ्या पायी दुर्धन म्याला होरी गरी दुर्धन म्याला होरी गरी दुर्धन म्याला दुर्धन म्याला होरी गरी तुझ्या पायी दुर्धन म्याला होरी गरी दुर्धन म्याला होरी दुर्धन म्याला दुर्धन म्याला होरी गरी कशी लाज नाही तुला 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 हो खरं तुला खरं तुला
परत अभिमानी केला हेरी हेरी अभिमानी केला हेरी हेरी अभिमानी केला माझी भाताडीच्या धैर कर्माची राग अरे तुझा मुलगा होतो ना अरे अक्कल आहे का तुला काय आणि या पोराला प्रेम मागते तू. अरे बेल्ल्याचे पोराला प्रेम मागते. अरे सख्या आहे कुठे आणि सावत्र आहे कुठून आणि या पोराला अरे सावकार गावाला तू माय आहे ना तुला पोराला प्रेम मागते तू. अरे कृष्णाला सुद्धा दोन आया होत्या हा? आणि तिने असंच केलं असं केलं का तुझ्यासारखे नालायक मूर्ख होते का ते हा? आणि या पोराला प्रेम मागते तू. तुला प्रेम पाहिजे का गं? या पोराला प्रेम मागते का तू हे काय मोठं सोयचं नाही हे बी असंच आहे रडून धांदल नको करू हो बस आम्हाला माहिती आहे तुम्ही हो. ही माझी आई होती ना रे हा, बस लय नका जात तांदूळ. भाऊ ही माझी आई होती ना अरे नालायक आहे ते. दादा दादा ही माझी माय होती ना रे हा, बिर्लाची ती कायची माय का ती आणि या पोराला प्रेम तुला लाज वाटते का काय या पोराला प्रेम मागते अरे बी टाकले लाज वाटलं तुला हो हो आप्पा अरे होय. पोरगा होतो ना हा, ते राहू दे, राहू दे. हा, तुम्ही दम धरा. बस रडून धांदल नको करू हा, बस. ते खाली टाका पहिलं ते खाली फेका पहिलं काय झालं तिला बोलून राहिले मला कुठून राहिले ना कधी सांगतो झेंडाळी लागल्यावर सांगतो सारं बेसन पातळ व्हायला आलं म्हणून काय ते सांगायचं अरे वा रे वा एक काम कर हा तिला म्हणे काही आशा बाकी का काय आशा बाकी आहे का तुला पिरीम पाहिजे का पिरीम आता नाही मारित तुला यो तुला पिरीम देऊ हा तुला एवढ्याच उरेल का पिरीम या म्हातारच्या टोळक्यात घुस ना मग पाय चटका तू इकडे दादा अरे तुला माहिती आहे अरे माणूस जर कधी जन्माला आला हा तर माणूस हा चुकतो जो चुकतो तो माणूस जो चुकत नाही माणूस नाही देव माणूस बरोबर आहे देव माणूस जो चुकतो तो माणूस आणि जो कधी चुकतच नाही तो देव माणूस हो हे बघ ही गोष्ट तिला तुला आणि मला फक्त आपल्या तिघालाच माहिती आहे चौथ्या माणसाला कळता कामा नाही म्हणजे ही गोष्ट आपल्या तिघालाच माहिती आहे कोणालाच माहित नाही तिघालाच फक्त हा. अजिबात कोणला नाही शूटिंग वाल्या नारायण भाऊला बी माहित नाही त्याला माहित हा, नाही हा. अरे सारे लोक धडा धडा पाहू राहिले ना त्याला तर सारा कळाला हे गुंबळा काय येतं आम्हाला कोणालाच माहित नाही ही गोष्ट माझ्या वडिलाला कळता कामा नाही हा तुम्हाला आत्मा को माहित नाही झाली पाहिजे आपण सांगणार नाही भाऊ आपण कोणतीच गोष्ट कोणाला सांगित नाही पण माझ्या तोंडाचा भरोसा नाही सांगितलं काय सांगायचं बोल? मी एक काम करतो काय माग जातो आणि थोडासा आराम करतो थोडासा नाही तुम्ही किती मोठा आराम करा तुम्ही लय दमले का नाही कुटू कुटू तिला एक पटन मला दुप्पट जा तुम्हाला आरामाची सक्त जरूरत आहे आता ती आराम करते मी बी जातो जरसा पडतो आपल्याला काय घेणे धावा धावा नाराबाई, कोणीतरी धावा ना बाई. शिपाई औ, हिंग काय मारा तू काय आवाज ऐकला आवाज नाही बा अरे माझ्या राणीसारखाच आवाज येतोय काही म्हणता तुम्हाला कधी बी तुमच्या राणीचाच आवाज येतो का अरे खरंच तुला माहिती नाही मी नाही ऐकलं पण परत ऐक एकदा धावा धावा ना बाई, कोणीतरी धावा ना बाई. बाबा शिपाई महाराज, झाला तुमच्या बाई साहेबासारखाच आवाज आहे ऐक नाही हो काय झालं असेल तिला बाई साहेबाला काहीतरी तकलीफ आहे. काय तकलीफ असेल तिला काहीतरी टेन्शन मध्ये बाई ऐक नाही आता कसं करता अरे अरे मला लय कस करू राहील काहून तू एकदम एक काम कर पळत पळत जाईन तुला काय तकलीफ येते पाहून असं का तुम्ही बाजूला व्हा आता जातो पळत पळत आणि बाई साहेबाला काय तकलीफ आहे पाहून येतो चाल कर जा. काय जातो जातो म्हणतो इकडे झालं माझ्याकडे तुम्ही इथं वाटत नको मला ते तिथं व्हा. बरं जा मी जातो. चाल आणि तिकडं मरा आहे बाबा. जातो म्हणतो
रस्त्यानंच ये. तिकडं जायला त्या रस्त्याला अरे जातो ना चांदळा. बायो, ओ बायो. ऐकू याला सारं घरदार कण आहे. आता ते दोघ आधी कणले. आता इथे ऐकू असं काढता का तुम्ही सगळे सगळे. शिपाई दादा लय मारला रे शिपाई दादा. तुम्हाला लय मारलं बाई. लयच मारलं. हो ना. मग तुम्हाला आंबे आहोत कुठं लावायची बाई. मला का हा और बापरे. घर इकडं करू राहिली मग मला का. मग या असं काय ते जाऊ द्या बाई. जिंदगी मुश्किल जाऊ द्या. मला महाराजांनी तुमच्यापर्यंत पाठवलं. तुम्हाला काय तकलीफ आहे तेवढं सांगा मला. हा जाय मी नाही सांगणार तुला. काऊन हं. सांगा हो बाई सांग. त्या पाय बाई मला सांगा ना. काय तकलीफ झाली मला तेवढं सांगा. कोणी तुम्हाला त्रास द्यावा का सांगा. हा जाय मी नाही सांगित तुला. सांगा हो बाई सांगा ना लगे. पिलीत सांगा पिलीत. पिलीत पिलीत. अरे बाबा त्याला प्लीज म्हणतात. पिलीत पिलीत मी तर पिलीतच म्हणतो. तसं नाही. सांगा बाई तुम्हाला काय तकलीफ आहे तेवढं सांगा. सांगू का सांगा. तुला काय सांगू रे तुला काय सांगू. तुला काय सांगू रे तुला काय सांगू. हट मेल्या हट मेल्या हट. इकडं पण मागं. तिला काय विचारलं मी तुम्हाला तकलीफ काय ती काय म्हणते. तुला काय सांगू रे तुला काय सांगू. तुला काय सांगू आता तुला काय सांगू. पण मी त्याला काय सांगू. तिकडे बी मला काय काय सांगणंच आहे का नाही. जाऊ दे त्याला बी तुला काय करतो हुईया कोण येतो. गेला होता. आला आला काय तकलीफ दिला सांग रे दादा. ऐक रे बाबा. काय झालं भाऊ. ऐक ना बाबा. सांग रे भाऊ. ती काय म्हणे काय म्हणे. तुला काय सांगू रे तुला काय सांगू. तुला काय सांगू आता तुला काय सांगू. हट मेल्या जा. मेल्या जा. मेल्या जा. हट मेल्या जा. अरे बापरे. तुला कशाकरता पाठवलं होतं. कसं करता. अरे तिला काय तकलीफ आहे काय काय त्रास आहे हे पाहून यायचं सांगितलं होतं. तू काय बोलतात बोलत चालला. अरे तीच म्हणे हो काय? तुला काय सांगू असं म्हणणार. तुला काय सांगू. छ्या! तुला तिची भाषा कळाली नसेल. मग तिचं बोलणं तुला उमजलं नसेल. परत एकदा जा आणि चांगलं कान उघडं ठेवून ऐकून ये. आता डबल जाऊ. डबल जाय. याला मला नुसतं इंडिया फिरायचेच पैसे. जा. चला चला. काय ना जाऊराला महाराज. जा लवकर. अरे जातोय चला. ओ बायो. 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 डबल करून राहिली. बायो मला महाराजांनी डबल पाठवलं. तुम्हाला काय तकलीफ आहे सांगा ना. हा जाय आले की मला चिरतो. आले की मला चिरतो. नाही राडे तू करशील ना बारीक बारीक पोराला विचारितो. हा जाय मी नाही सांगणार तुला आता. सांगा हो बाई महाराज. हम्म. सांगायला लगे नाही सांगित. काऊन सांगा हो बाई. पण तुला नाही म्हणलं ती कळत नाही आपण का. सांगायला लगे काय अरे बाबा माझा भरोसा नाही रे पण तुझ्यावरती. हा माझा भरोसा नाही तुझ्यावरती. मार भरोसा नाही. हा हा मार भरोसा नाही. हा. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का. सोनूचा बाप कसा टाकल्या. टाकलेले आवडते चकल्या. चकल्याचा आकार कसा गोल गोल. सोनू तुला गोल गोल. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का. सोनू तो हातपाय धरून ताणू. मला काय म्हणतो रे. पहा ना सोनू. सोनू काय लहान शिकाय. दामटा 4 सोनू. भरमसाठ. बाई मार भरोसा नाही का तुमचा.
असा भरोसा ठेवला पाहिजे मी असं काहीच होणार नाही. मी सांगितच नाही ना. अहो, सांगा ना बाई मी कोणाला सांगितलं ना सांगा एवढी बरं तुला नाही मला ते कळत नाही का? आपण सांगा ना लगे सांगू का? सांगू? सांगितलं पाहिजे बाई. नाही ना. सांगा बाई सांगा तू सांगा. तुला काय सोनं लागलंय का? तुला काही सोनं लागलंय का? सोनं लागलंय का? तुला काही सोनं लागलंय का? अरे मागं येतो ना भाऊ तुला देतो, मागं येतो ना भाऊ तुला देतो, तुलाच लागलंय का? सांग तुलाच लागलंय का? है! ए पोरे! तुला काय सोनं लागलंय का? तुला काही सोनं लागलंय का? सोनं लागलंय का? तुला काही सोनं लागलंय का? सोनं लागलंय का? काही म्हणतो का रे? जाऊ दे बाई मला सांगून द्या बरं जे येते. सांगू का? हा. इकडे जाय मेल्या, तिकडे जाय मेल्या. इकडे जाय मेल्या, तिकडे जाय मेल्या. खाली मुंडका वर जाय मेल्या. खाली मुंडका वर जाय मेल्या. तिकडं मार बाहेर मोठाली पडशील तिकडं. आलं हिला विचारावं एक आणि हे करते जाऊ दे आपण बी जातो महाराजांना लाडी आणून देतो. महाराज ओ महाराज आली का ती? आली आली काय म्हणे कशाला ही इकडं ती? काय म्हणे ती म्हणे ती काय म्हणे इकडं जाय मेल्या तिकडं जाय मेल्या इकडं जाय मेल्या तिकडं जाय मेल्या खाली मुंडकं वर पाय मेल्या खाली मुंडकं वर पाय मेल्या खाली मुंडकं वर पाय मेल्या. तुला आहे ना तू काहीच कामाचा नाही. तुला मी कशा करता पाठवतो तू दुसरंच बोंबलं देतो. मीच का एक काम कर तुम्ही चला ना मी चालतो तुझ्या सोबत चाल. ही आली बाई. इथंच आहे बाई. दे तिला आवाज. ओ बायो बायो माझी भादाडी बाई लागली एवढाला अरे लय नाटकी बाबा कठीणच कुठला होती? काय झालं तुला? इमला होती काय झालं? अरे वातिकडा नाही म्हणा तापात ताप खोंबाट्या मारायचा म्हणा वय तिकडं असं करायचं हा बऱ्याच म्हाताऱ्या बाय ना नवऱ्याला असं म्हणत्या राग आला का म्हणत्या वरे म्हाताऱ्या तिकडे मला बोलत आता खरंच नाही आई आईला त्याचं कळलं तुम्ही म्हणेल म्हाताऱ्याला वय तिकडे म्हणा अरे का मला बोलायचं तुम्ही सांगा. मला बायकोला बोललो मी काय लाड घालाय का इमला होती. अरे, काय झालं तुला? तिकडे आता. जर तू आम्हाला कळवलं नाही तर आम्हाला समजेल का तुला काय त्रास आहे काय नाही. हा तोंड रडू नका बाई, रडू नका अरे बापरे, अरे बापरे. बाई, असं रडू नका तुम्ही. येड्यावानी करू नका तुमची कवळी छाती फटकन फुटन ना ती प्लास्टिकची भावली का? चालली तीन वर इमला होती. रडू नका काय तकलीफ आहे मला सांग मी तो नवरा आहे अरे तुम्ही मनाला मारा तुम्ही बोलत नाही पण तू मधी का बोलतो? आता तुम्ही बोलत नाही मला दम निघत नाही रडू नका उगी 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 काय तकलीफ आहे मला सांग मला मी तुझा नवरा आहे अरे तुम्ही म्हणा ना बाबा पण तू मधी का बोलतो? आता तुम्ही बोलत नाही मग मला सुधरतच नाही सुधरत नाही माझं होय, तू मधी येऊ नको आमच्या. इमला होती. अहो काय महाराज? काय झालं तुला? काय तकलीफ आहे? काय नाही. जर तुला कोणी बोट लावला असेल त्याचा अख्खा हात छाटून टाकी तुम्ही जर कोणी मुंडी हलवली असेल त्याची अख्खी मुंडी तोडू आपण कोणी तुला डोळा लावला असेल तो डोळा फोडील त्याचा ना हो ज्यानं कोणा तुमच्याकडे डोळा उचलून पाहिला असेल तर काय तकलीफ आहे काय नाही तू पटापट आम्हाला सांग त्याची सोय पाहतो चालेल. होय नाही त्याचा कांदच अहो महाराज हे बघा तो तुमचा मुलगा चंद्र माझ्या वाड्यावरती आला महाराज आणि आला तर आला आणि माझ्या पलंगावर सुद्धा बसला महाराज. अरे तुझा मुलगा आहे तो
बाहेरून आला आणि आईच्या पलंगावरती बसला त्याच्यामध्ये काय राग मानून घ्यायचा एवढीशी गोष्ट थोड्या गोष्टीचा काय राग येऊ द्यायचा बाई हा? काल काय म्हणे मुलगा पलंगावरती बसला आता कालच नाही का महाराज तुम्ही माझ्या घरी आले घरी आलो माझ्या आईच्या पांगावर बसले पलंगावरती बसलो मला काही वाईट वाटलं नाही मी काही बोललो नाही तू माझा मुलगाच आहे ना तुझा मुलगा आहे ना माझी आई नाही म्हणे होती हा, का मग बरोबर आहे. अहो महाराज एवढं तर काही नाही तुम्हाला माहिती का अहो माझ्या पलंगावर बसले तर बसला आणि त्याने मला पाण्याचा विडा सुद्धा मागितला महाराज अरे काय बाई आहे का बाई अरे तो तुझा मुलगा आहे आणि आई पान खात असेल मुलगा बाहेरून आला पानाच्या विड्याची मागणी केली त्याच्यामध्ये काय राग आहे आणि काय बारीक बारीक गोष्टीचा राग आला पाहिजे एवढीशी गोष्ट कालच नाही का तुम्ही माझ्या घरी आले घरी आलो माझ्या आईच्या पांगावर बसले रंगावरती बसलो माझ्या आईला तुम्ही पान मागितलं बरोबर आहे आईन दिलं की नाही खाल्लं बी मी आहे का नाही मग? मला काही वाईट वाटलं नाही. मी काही बोललो नाही. तुम्हा पोरगा का अरे बेटा याच्यामध्ये एवढ्या गोष्टीचा राग धरत नसते कारण तो तुझा मुलगा आहे त्याने पानाचा विडा मागितला म्हणजे काय बिघडलं का अहो महाराज एवढं तर काही नाही पण तुम्हाला माहिती का महाराज चंद्र माझ्या वाड्यावरती आला अहो आणि त्याने मला प्रेमाची मागणी घातली महाराज इमलावती! अरे अरे इमलावती स्वतःच्या मुलावर आळ घेते तुला लाज वाटली नाही मुलगा आहे तुझा तो दुश्मन नाही अहो महाराज मला वाटलंच होतं तुमचा माझ्यावर भरोसा नाही म्हणून अहो मी तुम्हाला कधी खोटं बोलले महाराज अहो किती दिवस झाले आपल्या लग्नाला आणि मी तुम्हाला कधी सुद्धा खोटं बोलले नाही आणि आज एवढीशी कारणावर मी तुम्हाला खोटं बोलन महाराज असं वाटतं तुम्हाला मला वाटलं होतं तू कधीच खोटं बोलणार नाही पण तू आज खोटच बोलते नाही महाराज अहो तुमच्या पवित्र पायाची शपथ घेऊन सांगते महाराज चंद्रानं खरोखर मला प्रेमाची मागणी घातली अहो या 33 कोटी देवाची शपथ घेऊन सांगते महाराज चंद्रानं खरोखर मला प्रेमाची मागणी घातली महाराज हा? हो महाराज अहो मी तुम्हाला कसं काय खोटं बोलू महाराज म्हणजे तू माझ्या पवित्र पायाची शपथ घेते हो महाराज 33 कोटी देवाची शपथ हा तू खोटं बोलत नाही नाही महाराज अरे अरे, असा मुलगा मला नकोय तू पहिलाच मला सांगायचं होतं असा मुलगा जर मला माहिती असता त्याला होताच नाणीत दाबला असता एवढंच नाही त्याला हत्तीच्या पायाखाली दिला असता नालायक मुलगा असा मुलगा मला नकोय महाराज तुम्हाला माहिती आपल्या राजवाड्याचा नियम कसा आहे म्हणून बरोबर आहे जो चुकला तो कापला ज्याने गुन्हा केला त्याला सजाही भेटली पाहिजे एक काम कर अहो खुटीच्या खंजीर तुमच्या जवळ देणार चंद्राला पाहण्याच्या जंगलामध्ये न्यायचं त्याचे 2 तुकडे करायचे आणि रक्ताने भरेल तलवार मला घरी आणून दाखवायची महाराज म्हणजे हातात खंजीर घ्यायचा बाहेर जंगलामध्ये जायचं एका गावात 2 तुकडे करायचे आणि भरलेली रक्तानं तलवार तुला आणून दाखवायची हो महाराज काही हरकत नाही पण ही बघा महाराज अहो आतापर्यंत माझा भरोसा तुमच्यावर होता तुमच्यावर सुद्धा माझा भरोसा राहिला नाही अहो त्यासाठी मला आधी तुमचे वचन द्या आणि नंतर कामाला लागा महाराज वा यालाच म्हणतात बाईचा कावा नकळे स्वर्गातल्या देवा म्हणजे आतापर्यंत तुला माझा भरोसा होता हा आणि आता भरोसा नाही नाही भरोसा बसण्यासाठी तुला काय करावं लागेल मला आधी तुमचे वचन द्या महाराज अरे अरे वाचण्याच्या काय भाकरी करून खाणार आहेस का नाही नाही अहो तो किती गेला तुमचा मुलगा आहे तुमचा काय भरोसा बायनाशी जंगलामध्ये द्यासान त्याला सोडून द्यासान म्हणजे तुला वचन पाहिजे हो हे घे माझं सत्य वचन आणि घे इकडे तलवार महाराज हा घ्या खुटीचा खंजीर जा महाराज जा कामाला लागा महाराज काय हरकत नाही घे तू बिंदास राहा आता जातो एका गावात त्याचे 2 तुकडे करतो सिपाही सिपाही तुझी गरज नसते त्यावेळेस आता पटकून येतो आणि आता गरज पडली पाय मोदी काटून टाकी झाल्या मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्की बजाऊं क्या मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्की बजाऊं क्या मेरा निवास सरवर को लेके जाऊं क्या मेरा निवास सरवर को लेके जाऊं क्या मैं तुझसे मिलने आ जाऊं
बोला महाराज काय हुकूम आहे आता त्या चंद्राला दरबारात हजर करा, नाही तर अरे बस ना बाबा तिकडं तर मला भेव वाटत जा लवकर आणि लवकर ये. उशीर लागला कामा नाही पाहिजे. चंद्राला घेऊन येऊ का लवकर घेऊन ये, जा लवकर. आलं का तन पिसू बायकोला दिले कान फुगू फुगू एकाचं दोन लावून सांगितलं आणि हे बी जा चंद्राला घेऊन या तिला माझी याचा बायकोचा फ्री देतो आपल्याला काय घेण्याची असेल ते जातो आणि चंद्रदादाला घेऊन येतो. अहो चंद्रदादा, ओ चंद्रदादा, अरे काय रे सिपाही, या पुढे या. अरे कुणीकडे आला? तुमच्याकडे झालं भाऊ. माझ्याकडे कसं करता? तुम्हाला तुमच्या पिताजींनी वाड्यात बोलवलं. अरे बाबाच्याच मागे निघालो होतो. अरे का सुराला बाबा क्या 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 त्याच्या हातात तलवार आहे, याला राग येईल हे. तू एका तलवारी तो मुंड कापणार हे, आणि तू क्या क्या करायला अरे काय काय बडबड करतोय? बरोबर नाही. मी देवाचं नामस्मरण करतो. अरे बरोबर आहे. तुला माहिती आहे माणसानं देवाचं नाव जरूर घ्यायला पाहिजे. आपण जेवढं काही दिवसभरामध्ये पाप करतो, एकदा जर कधी अंतकरणातून जर कधी भगवंताचं नाव जर कधी घेतलं तर संपूर्ण पाप नाहीसं होतं. पाहिला का इंदुरकर महाराजाच्या वर भाषण ठोकीतो आणि लगेच त्याच्या बापाच्या हातात तलवार ही मुंडी. बरोबर नाही ना. मी देवाचं नामस्मरण करतो. तुम्ही नाही म्हणे का देवाचं नाव घ्यायचं. मी त्याच्यामुळे देवाचं नाव माझ्या तोंडात चगळीत होतो. अरे घेतो म्हणावं. तेच ना मुखामध्ये आतल्या भुळीत. चालायचं. चला चलो. चलो. जय